हॅलो फ्रेंड्स, माझं नाव शीतल आणि तुमचं आपल्या साई मॉम या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. नेहमीप्रमाणेच मी आज तुमच्यासाठी टेस्टी प्लस हेल्दी अशी नवीन रेसिपी घेऊन आले आहे. तर फोटोज पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल आणि नसेल आलं तर मी सांगते. आज आपण मिक्स डाळ खिचडी बनवणार आहोत. तर जनरली आपण खिचडी कधी बनवतो? पूर्ण स्वयंपाक बनवण्याचा खूप कंटाळा आला आहे. घरात भाजीलाच काही नाही आहे, घरात कोणीतरी आजारी आहे, दुपारी कुठेतरी बाहेर लंच केलं आहे, जेवण हेवी झालं आहे, काहीतरी हलकं फुलकं खायचे, पण त्यासोबत पोटही भरलं पाहिजे आणि जिभेचे लाड तर झालेच पाहिजे. अशा वेळी आपल्याला आठवते ती म्हणजे खिचडी. बनवायला अतिशय सोपी, चवीला भन्नाट, वन पॉट रेसिपी. ना जास्त पसारा करायची गरज आहे, ना खूप साऱ्या भाज्यांची गरज आहे. अगदी जेमतेम साहित्यात बनणारी, पोट भरणारी, पौष्टिक अशी दाल खिचडी आज आपण बनवणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर मिक्स दाल खिचडी बनवण्यासाठी एक मोठी वाटी मी तांदूळ घेतलेत. तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ वापरली आहे. डाळी मी छोट्या वाटीने घेतल्यात. तूर डाळ आणि मूग डाळ समप्रमाणात घेतली आहे. त्यासोबत त्याच वाटीने पाववाटी मसूर डाळ घेतली. इथे तुम्ही सालाची मूग डाळ वापरू शकता किंवा मिक्स डाळसुद्धा वापरू शकता. 15 ते 20 लसूण पाकळ्या क्रश करून घेतलेले आहेत. गरम मसाल्यामध्ये 2 तमालपत्र, जिरे मोहरी क्रश केलेली, काळी मिरी, दालचिनीचे तुकडे, पाव इंच आलं तुकडे करून, कांदा टोमॅटो उभा चॉप करून घेतला आहे. त्याबरोबर 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. कोथिंबीर बारीक क्रश केली. 1 चमचा भिजवलेली हरभऱ्याची डाळ घेतली. सोबतच मी पाववाटी मटारसुद्धा घेतलेले आहे. तर हरभऱ्याची डाळ आणि मटार मी थोडंसं खिचडीमध्ये क्रंच आणण्यासाठी घेतलं आहे. तुम्हाला अजून व्हेजिटेबल वापरायचे असतील तर तुम्ही वापरू शकता किंवा स्किप केलं तरीसुद्धा चालेल. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, डाळ आणि तांदूळ एकत्र करून छान असे 3 ते 4 वेळा वॉश करून घ्यायचे. त्यानंतर गॅसवर कुकर ठेवून कुकर चांगला गरम झाला की सगळ्यात पहिल्यांदा मटार भाजून घ्यायचे. मटार भाजल्यामुळं काय होतं, तर त्यांचा कच्चेपणा निघून जातो. तसेच थोडाफार उग्र वास असेल तर तो सुद्धा निघून जातो. कुकर चांगला गरम झाला आहे, त्यामध्ये 1 पळी तेल टाकायचं आणि तेलासोबतच 1 छोटा चमचा तूपही वापरायचं. त्यामुळे आपल्या खिचडीला छान असा स्वाद येतो. सोबतच आपले सर्व गरम मसाले टाकून घ्यायचे. सगळ्यात पहिल्यांदा तमालपत्र टाकायचं, जिरे मोहरी क्रश केलेली काळी मिरी, दालचिनीचे तुकडे, त्यासोबतच क्रश केलेल्या लसूण पाकळ्या. इथे आपण सेपरेट फोडणी करणार नाही. वन पॉट रेसिपी आहे, तरीसुद्धा फार चविष्ट बनणार आहे. अगदी तुम्ही हॉटेलमध्ये खातात तशी. त्यामुळे जे काही तुम्ही फोडणीत वापरणार आहात तेच सगळं इथे खिचडी भात बनवताना एकदाच वापरायचं. गरम मसाले चांगले भाजले, त्यांचा फ्लेवर तेलामध्ये उतरला की मग हिरव्या मिरच्या टाकायच्या, कांदा टोमॅटो टाकून मीठ टाकायचं, हळद टाकायची आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा फोडणीमध्ये टाकायची. त्यामुळे फ्लेवर छान येतो आणि सगळं छान असं परतत राहायचं. कारण आपण इथे जे पावडर मसाले म्हणजे गरम मसाला वापरला किंवा थोडीशी लाल चटणी किंवा तिखट वापरलं तर ते मसाले जळण्याची शक्यता असते. त्यामुळे फोडणी सतत हलवत राहायचं. इथं मी थोडासा गरम मसालासुद्धा वापरला आहे. तो नाही वापरला तरी चालेल. मला खिचडी थोडीशी स्पायसी बनवायची आहे. सोबत भिजवलेली हरभऱ्याची डाळ टाकून घ्यायची, भाजलेले मटारसुद्धा टाकायचे आणि सगळं मिश्रण असं छान तेल सुटेपर्यंत छान असं परतत राहायचं. आता बाहेर रेस्टॉरंटमध्ये जी आपण दाल खिचडी खातो ती थोडीशी स्पायसी असते. तिला सेपरेट असा तडका दिलेला असतो. आपण सुद्धा आपल्या दाल खिचडीला सेपरेट तडका दिला तरीसुद्धा चालू शकते. मी इथे सर्व काही फोडणीमध्येच वापरत आहे. मला सेपरेट तडका द्यायचा नाही. आणि जर माझी खिचडी उरली तर मी सकाळी तो तडका देणार आहे. म्हणजे खिचडी डाळीमुळे घट्ट येते उरलेली खिचडी. तर ती पुन्हा पातळ करण्यासाठी त्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आणि सेपरेट तडका करायचा आणि आपली खिचडी अगदी आपण बनवल्याप्रमाणे पुन्हा टेस्टी लागते. सर्व मसाल्यांसोबत डाळ आणि तांदूळसुद्धा छान असे परतून घ्यायचे आणि पाणी टाकून कुकरचं झाकण लावायचं. कोथिंबीर टाकायची, कुकरचं झाकण लावायचं आणि 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता इथे पाण्याचा अंदाज असा आहे, आपण नेहमी आपल्या नॉर्मल भाताला किंवा मसाले भाताला जेवढं पाणी वापरतो त्यापेक्षा 1 ते 2 ग्लास पाणी जास्त वापरायचं, कारण खिचडी भात गिजगा असतो.
आणि तांदूळ कुठलाही वापरला तरी चालेल. इंद्रायणीचा वापरावा, बासमतीचा वापरावा किंवा तुकडाचा वापरावा असं काही नाही आहे. जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तांदूळ वापरायचा. दाल खिचडी छानच बनणार. पाणी टाकून झाल्यानंतर कुकरचं झाकण लावून आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करायच्या आहेत. जनरली आपण 2 ते 3 शिट्ट्या करतो भातासाठी. इथे 4 शिट्ट्या करायच्या, कारण त्यामुळे भाताची कन्सिस्टन्सीसुद्धा साधली जाते. पण कुकर लावून कुठेही लांब जायचं नाही. शिट्ट्या होईपर्यंत तिथेच थांबायचं, कारण डाळ आणि तांदूळ वापरतो आहे. डाळ जनरली उतू जाते आणि ती खिचडी आपल्या सगळ्या घरभर पसरू शकते. सो शिट्ट्या होईपर्यंत तिथेच थांबायचं. आता 4 शिट्ट्यांनंतर आपली दाल खिचडी छान अशी बनून तयार झाली आहे. आता या खिचडीवरती छान असं 1 चमचा तूप सोडायचं, भाजलेला पापड घ्यायचा, सोबत 1 लोणच्याची फोड घ्यायची. सुकं सुकं म्हणतात ते काय हो, ह्याच्याशिवाय दुसरं काय असणार आहे. अशी ही गरमागरम दाल खिचडी खाऊन तुमचं पोटही भरणार आहे, तुमचं आरोग्यही राखलं जाणार आहे, तुमचं मनही तृप्त होणार आहे, जिभेचेही चोचले पुरवले जाणार आहे. तर एकदा ही खिचडी अवश्य बनवून पहा.